ऐक्य साहेब मस्त है, राम नाम सत्य है। ऐक्य साहेब मस्त है, राम नाम सत्य है। ऐक्य साहेब। स्वर्गीय लोकनेता गोपीनाथ मुंडे तरण तलाव या ठिकाणी सकाळी 11 वाजता स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना त्यांचा मृत्यू झाला होता। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी सकाळी 12 वाजता निवेदन देण्याकरता प्रतिमात्मक तिरडी घेऊन महापालिकेत आम्ही गेलो होतो। गेल्यानंतर आम्हाला 1 तास आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर उभं केलं। त्यानंतर आम्हाला आयुक्तांनी भेटायला बोलवलं। त्यावेळेला भेटायला जाताना 6 ते 7 माणसं घेऊन जा असं बोलल्यानंतर पुन्हा मसुबावाल्यांनी आम्हाला जोर जबरदस्ती थांबवलं। या थांबवण्यात धक्काबुक्की झाली। या धक्काबुक्कीचा राग मनात धरून आणि त्यांनी आमच्या महिला पदाधिकारीच्या ब्लाऊजवर हात टाकून त्यावेळेला ओरडत असतानाचा पण व्हिडिओ आहे। आणि अशा प्रकारे आम्हाला काल त्यांनी माफी मागितली असताना रात्री कोणाच्या दबावाखाली कोणाच्या सांगण्यामुळे रात्री येऊन त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न करून सकाळी 11 वाजता FIR नोंद केलेली आहे भाईंदर पोलीस स्टेशन मध्ये। मला असं वाटतं ज्या पद्धतीने ज्या तत्परतेने महापालिकेने आमच्यावर गुन्हा दाखल केला याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही, पण चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला। ज्या लहान मुलाचा जीव गेला त्याच्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा न्याय न देता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आवाज उचलला आणि त्याची दखल सर्व माध्यमांनी घेतल्यानंतर त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांची आणि अनेक लोकांची नाचणकी झाली। याचा राग मनात धरून सोमवारी झालेल्या आंदोलनाचा राग काढण्यासाठी आज बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांनी आमच्यावर FIR नोंदवलेली आहे। याचा प्रथम आम्ही निषेध करतो, कारण की आम्ही ज्या वेळेला एखाद्या सामाजिक कामात काम करत असताना एखाद्या मुलाला न्याय देण्याकरता आम्ही निवेदन देण्याकरता गेलेलो। हा कुठलाही आमचा मोर्चा नव्हता। आम्ही फक्त 10 लोक निवेदन देण्यासाठी गेलो होतो, परंतु त्या मुलाला न्याय न देता आमच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल केलेला आहे। हा सगळ्यांनी नागरिकांनी समजून घ्यावं, कारण की आमच्यावर जो गुन्हा नोंद केलेला आहे तो कुठेतरी दिशाभूल करण्याचा आणि कोणाच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्याचा दिशाभूल करून हा विषय कुठेतरी वेगळ्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आम्ही शेवटपर्यंत या विषयावर लढत राहणार आणि अजून त्याच क्षमतेने आणि अजून त्याच ताकदीने आम्ही या विषयावर लढणार आणि त्या मुलाच्या पालकांना आम्ही न्याय मिळवून देणार।